मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ बनवला होता, की आयुष्यात पैसे तर कमवले, पण मित्र नसल्यामुळं काही मजा येईना जीवनात. तर ते आमच्या एका बिल्डरनी व्हिडिओ बघितला आणि मला कॉल केला आणि मी गेलो ऑफिसला. तर मला म्हटले, की मी आत्ता सध्या 1,370 करोडची प्रॉपर्टी माझी. तर मी असं तसं फुल पैसे कमवले, स्ट्रगल केलं, पण मित्र नाहीये माझ्या आयुष्यात. जो माझा मित्र होता तो वारला. तर मी त्यांना म्हटलं, "त्याची प्रॉपर्टी किती आहे?" तर ते म्हणले, की "त्याची प्रॉपर्टी असेल एक 20-25 लाख रुपये लयत लय. 1 करोडच्या आत." तर म्हणलं, "तुम्ही एवढं त्यांनी काही केलं नाही का?" तर ते म्हणले, "त्यांनी काहीच काम केलं नाही आणि त्याला काही कोणती लिंकच भेटली नाही आयुष्यात." तर मला एवढंच लक्षात आलं. मी तिथून निघून आलो. मी आता व्हिडिओ बनवतोय. तर त्यांनी जर ठरवलं असतं ना मित्रांनो, त्यांचा जर खरंच तो मित्र असता ना आणि ते आता काल एवढं बोलत होते, की तो नाहीये तर मला खूप वाईट वाटतंय. तर त्यांना वाईट वाटत असतं ना, त्यांनी ते आयुष्यात आहे ना, त्या मित्राला मोठं केलं असतं. मोठं करणं म्हणजे नुसतं पैसे देणं नाही मित्रांनो. तुम्ही ज्या फील्डमध्ये आहे ना, त्या फील्डमध्ये कोणत्यातरी रूपाने त्याला घ्या ना. तुम्ही बिल्डिंग बांधताय, तर सिमेंटचं दुकान टाकून द्या. तुम्ही त्याला 2 जी घेऊन द्या आणि तुमचे पण पैसे कव्हर करा ना. फुकट नका करू. तुम्ही जी-सी-बीमध्ये त्यांचे तुमचे खड्डे मारले ना बिल्डिंगचे, तर तुम्ही त्याचं बिल नका ना देऊ. थोडं-थोडं मायनस करत जावा. 5-5 लाख, 10-10 लाख रुपये. पण त्याला कसं तरी तुमच्या बिझनेसमध्ये ओढा ना. तुमचा जर खरंच मित्र असेल तर, नाही का? तुम्ही बळच काय ओव्हर ॲक्टिंग करताय तो वारल्यानंतर. तुमच्या 1300 आणि 1500 करोडच्या प्रॉपर्ट्या आणि ज्यावेळेस मित्रांचा विषय निघतो त्यावेळेस तुम्ही निबंध लिहिणार का मित्रांवर? मित्रत्व निभवण्यासाठी ना लय मोठं काळीज लागतं मित्रांनो. काय धन्यवाद.